बसा 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 बसा. जवळपास 20 21 22 मिनिटं झाले. या लक्षवेधीला आता नाही देणार वेळ. जवळपास वाघांच्या आणि बिबट्यांच्या सगळ्याच प्रश्नांवर मला वाटतं सगळे आमदार सोडून मीच आणि मंत्री महोदय एकच पानावर असतो. पण अध्यक्ष महोदय, महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे आता मंत्री महोदय सांगत होते, मला वाटतं आपण सगळ्यांनीच हे समजून घेतलं पाहिजे की जर हे कॉरिडॉर्स नष्ट झाले तर वाघांचे असतील, बिबट्यांचे असतील, हत्तींचे असतील, वानराचे असतील, हे हमले लोकांवर किंवा लोकवस्तीवर वाढत जातील. कॉरिडॉर्स एक माध्यम आहे ज्यामधून हे सगळी जी त्यांची वस्ती वाढते किंवा त्यांची संख्या वाढते, वाघांची असेल किंवा बिबट्यांची असेल, त्याचा पसर हा जास्ती होतो, नैसर्गिकरित्या होतो आणि तरच हे हमले कमी होत जातील. माझी मंत्री महोदयांना दोनच विनंती राहतील. पहिली विनंती ही राहील की जी आता मंत्री महोदय सांगत होते जी सत्य परिस्थिती आहे की जर एखादा कॉरिडॉर आला किंवा इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून ह्या सगळ्या एरियानं घेतलं गेलं तर कुठचीही दैनंदिन जीवची जी आपली ॲक्टिव्हिटी असते, मग शेती असेल, राहणं असेल, शाळा बांधणं असेल, हॉस्पिटल बांधणं असेल, घर बांधणं असेल, हे कुठेही थांबत नाही. नुसतं मायनिंग किंवा मोठे हॉटेल किंवा एअरपोर्ट्स थांबतात. मला वाटतं हे मंत्री महोदय आपल्या माध्यमातून आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण काय होतं, मायनिंग लॉबी असते किंवा कोणाची तरी काहीतरी भलती लॉबी असते, ती या गावांमध्ये भीती निर्माण करते की आता इको सेन्सिटिव्ह एरिया आला, आता कॉरिडॉर आला म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज थांबतील. मला वाटतं सत्य गोष्ट जी आहे मंत्री महोदय, ती आपण किंवा गावाकडे पब्लिक नोटीस लावा, पण ही सत्य परिस्थितीच्या किंवा हे जे काही कायद्यातल्या ज्या बारकाई आहेत ह्या गावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण ही ॲक्टिव्हिटी हाती घ्यावी. आणि दुसरं म्हणजे 2021 साली लेपर्ड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट प्लॅन आणि टायगर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट प्लॅन हा तेव्हापासून आत्तापर्यंत प्रलंबित आहे. त्याला आपण गाव पातळीवर ॲक्टिव्हेट करावं जेणेकरून ह्या ज्या काही कॉन्फ्लिक्ट होतात, ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होतात, तो तातडीने थांबेल. कारण जसं आपण सांगितलं मंत्री महोदय, आपण काही लावू शकत नाही की कॉन्झर्वेशन रिझर्व्ह इथे असेल तर डायव्हर्जन आहे, आता प्राण्यांनी इथूनच जावं तिथून जावं. हे नैसर्गिक गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी कराव्यात. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मानित सदस्य श्री आदित्य ठाकरे यांनी जी बाब या ठिकाणी अधोरेखित केली, 22 मिनिटं. किंबहुना कुठल्याही दैनंदिन जीवनावर काही बाबी ठरता कसलाही परिणाम होणार नाही, परंतु भविष्यकालामध्ये या सर्व प्राण्यांचं सुसंगोपन केलं जाईल, त्या प्राण्यांचा मानवाला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्यासाठी उपाययोजना चालूच आहेत. आणि भविष्यकालामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मी SCS फॉरेस्ट आणि वनबल प्रमुख फॉरेस्ट यांना सूचित केलेलं आहे की कोल्हापूर मुक्कामी तुम्ही कॅम्प घ्या. त्या परिसरातल्या ज्या परिसरामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे त्या सर्वच खासदार, आमदार, मी मगाशी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायतचे सरपंच या सर्व सदस्य मोदयांना बोलून हे व्याघ्र प्रकल्पाचे फायदे, तोटे आणि त्यांनी सांगितलेल्या अडचणी त्या ठिकाणी दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आणि जर अडचण झाली तर पुन्हा मुंबईमध्ये सुद्धा त्यासाठी बैठक लावू. अध्यक्ष महोदय. चला, लक्षवेधी क्रमांक 5 श्री विजय रांगडळे. अध्यक्ष महोदय, नाही लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे विचारा. अध्यक्ष महोदय, गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा तालुक्यात आंबेनाला नाल्यावर 1973 मध्ये रोजगार हमी योजनेतून एक प्रकल्प मंजूर झाला. सदर प्रकल्प 1984 मध्ये 80% पूर्ण झाला, पण वन विभागाची मंजुरी नसल्यामुळे सदर प्रकल्प थांबवण्यात आला. या प्रकल्पामुळे 3.915 दशलक्ष घन मीटर पाण्याची क्षमता निर्माण होणार होती आणि त्या माध्यमातून 1062 हेक्टर जमिनीला 13 गावातील शेतकऱ्यांना त्या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होणार होतं. वन विभागाची मंजुरी न मिळाल्यामुळे सदर काम थांबले. पण सन 2008-9 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून पर्यायी वनीकरण, त्याच प्रकारे जमीन वळतीच्या आधारे शर्ती आणि अटीवर तत्वता मंजुरी देण्यात आली. सन 2012-13 मध्ये सदर क्षेत्र हा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्यामुळे सदर प्रकल्पाला राष्ट्रीय वन मंडळाची NWBची त्याच प्रकारे जमीन वर्गीकरणाची रक्कम भरण्याची आवश्यकता होती. सदर नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी सुद्धा 2017-18 मध्ये घेण्यात आली. त्याचबरोबर जमीन वर्गीकरणाचे
FRAचे 45 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून वन विभागाला भरण्यात आले. सदर प्रकल्प पूर्ण होण्याकरिता 8-9 मध्ये 245 हेक्टरचा प्रस्ताव शासनाने केंद्र शासनाला पाठवला होता, पण केंद्र शासनाकडून सदर प्रस्ताव परत आला. त्यामध्ये काही त्रुट्या काढण्यात आल्या. जी जागा दिली होती ती जागा भंडारा जिल्ह्याची होती, ती जागा अतिक्रमित होती. त्याचबरोबर ती जागा, काही जागा ही पाण्याखाली होती आणि काही जागा जंगलामुळे झाली होती, म्हणून प्रस्ताव रद्द करण्यात आला.